गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर आजचा ब्लॉग मी एकटीच स्टार्ट करते कारण की राहुल आणि रुही झोपली आहेत अजून। ऍक्च्युली मला लवकर उठावं लागतं बिकॉज माझं त्यानंतर ऑफिस वर्क सुद्धा असतं। तर आता मी रुहीसाठी एक इझी आयटम टिफिनसाठी बनवणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते मी आज काय बनवते। तर हे साहित्य बघून तुम्हाला कळलंच असेल मी काय प्रिपेअर करणार आहे। तर मी आज बनवणार आहे मूंग चिला विथ सम चीज, बिकॉज रुहीला चीजी गोष्टी खूप जास्त आवडतात। तर चला मग आपण प्रिपरेशन स्टार्ट करूया त्याचं। तर मला हवं एक मिक्सीचं भांड, त्याच्यात मी टाकणार आहे हे वॉश केलेले आणि रात्री भिजत टाकलेले मूग, त्यानंतर हे कढीपत्ता, त्यानंतर आल्याचे तुकडे, मिरची तोडून आणि ही खूप सारी कोथिंबीर आणि काही वॉटर। त्यानंतर याच्यात आपण टाकणार आहोत मीठ चवीनुसार। याची पेस्ट बनवून घेणार आहोत आपण फाईन। ओके, तर हे आता पेस्ट झालेली आहे आणि मी ह्या एका बाउल मध्ये ते काढून घेते। छान असं ग्रीन कलर सुद्धा आलाय तिला, सी। नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे आता। मगाशी मी झोपलेलो तेव्हा पूजाने ब्लॉग चालू केलेला। तर आता मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे आणि बघूया माझी बायको माझ्यासाठी काय करते, कारण की मगाशी मिक्सरचा आवाज येत होता मी झोपलेलो असताना। गुड मॉर्निंग बायको। गुड मॉर्निंग। काय करतेस तू, काय बनवतेस? एवढं यम्मी यम्मी स्मेल येते मला। ठीक आहे, बॅटर रेडी आहे। आता मी याच्यावर तवा पण तापलाय, तर मी मूंग चिली बनवते रुहीसाठी। हो, पूजा मस्त असे मूग डोसे बनवते आणि हे आपल्या रुहीचे पण फेवरेट आहे, राईट? आणि रुहीला असंच नाही आवडत, ह्याच्यावरती चीज वगैरे टाकून प्रॉपर चाप्टर आहे। आणि हे बघा असं चीज रेडी आहे। आता चीज क्रश करणार मी। आणि ती कधी कधी तर असेच चीज क्यूब पण खाते, तिला खूप आवडतात चीज क्यूब खायला पण। आणि बघितलं असेल व्हिडिओ मध्ये ती घेऊन पळत सुटते चीज आणि बटर खाऊ। तुम्हाला दाखवतो ती झोपली आता माझी गोंडू बाबू, किती गोंड्यासारखी झोपली आहे। तर मी इथे हाफ पार्ट वर चीज टाकलं आणि त्याला एक अशी पलटी मारणार फक्त हाफ पार्टने। ओके, मी हाफ पार्ट वर टाकलंय, बस इथे पॅक पडणार नाही आणि मी आलं तर तसं काढून ठेवून देणार। ओके, म्हणजे आतमध्ये चीज मेल्ट होईल त्या गरम राईट। असेच बाकी पण प्रिपेअर करून घेणार। आणि हे एवढे हेल्दी आहेत ना मूग। अजून हे काय पूजा? तीळ आहेत ना? हा, व्हाईट तीळ आणि चीज। एवढं हेल्दी ब्रेकफास्ट बनवते ना पूजा त्यासाठी, आणि हे तिच्या टिफिन मध्ये पण तिला आवडतं। टिफिन साठीच म्हणूनच मी सांगत होते की ओके, टिफिन साठीच आहे, त्यामुळे ती पटकन इझिली तिला खाता येतं। तिला असं भाजी आणि चपाती भाजी पकडता अजून येत नाही, सो तिला असं काहीतरी सिंपल द्यावं लागतं, जसं पराठा हे किंवा नाचणीचे डोसे, इडली, जे की ती फक्त डीप करून खाऊ शकते। राईट। तर मी ट्राय करते की असं काहीतरी इझी द्यावं ज्याच्याने तिला तिथे आरामात टिफिन फिनिश होऊन येईल। बरोबर। तर पूजा ब्रेकफास्ट आणि रुहीचा टिफिन बनवते आणि मी आता रेडी होतो ऑफिसला निघायला, कारण की मला ऑफिसला जायचंय आज। रुही पण आता उठलेली आहे। रुही हाय कर। आणि राहुल ऑफिसच्या तयारीत। राहुल टिफिन विसरशील ना? अरे तू काय करते? बाय मम्मा। बाय। रुहीला आता मी अंघोळी घालून रेडी केलेला आहे। रुही हाय कर। कशी छान छान रेडी झाली आहे रुही। आता रुही बाप्पाच्या पाया पडणार आहे। कर बाबू, पाया कसं पडते रोज तू दाखव बघू। हा, कसं आणि काय बोलायचं? हा, का घाबरते? इकडून बोलते? ओके, जोरात बोल। हा, जोरात बोल। Good job. Next. Good job, my baby. चला. ओके, आता चला ब्रेकफास्ट करायला। कसं खायचं? सॉस मध्ये डीप करून दाखव बेटा। माझी शोना बरोबर खायला शिकलाय। गुड जॉब।
आता रुईचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी तिचं ऑलरेडी टिफिन बॅग आणि बॅग प्रिपेअर केलेलं रेडी करून ठेवलेली आहे, म्हणजे परत मला घाई नको व्हायला. माझं पण काम जे आहे ऑफिसचं ते मी आता संपवून घेते थोडा वेळ. तर मित्रांनो ऑफिसला मी पोचलेलो आहे अशा प्रकारे, आणि खूप गरमी होती बाहेर, एवढी गरमी की मी सांगता नाही तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट झालं ते ऑफिसची लिफ्ट बंद. 3 फ्लोअर एवढे असे चढत आलं ना, एक तर बाहेर गरमी, त्यात 3 फ्लोअर चढत आलं, बाई हालत खराब. तर रुहीच्या स्कूलला जायचा वेळ झालेली आहे ऑलरेडी. आता बाहेर ऊन आहे आज, तर छत्री कॅरी नाही करावी लागेल थँकफुली. सो आता मी रुहीची बॅग, रुही बॅग अडकव, चल पहिल्यांदा बॅग तर घाल, उघडणार मम्मा, तर बॅग तर तुझी हे कर. नानू बाबू आहे ना माझी, कशी बॅग घालतं दाखव. तू कशी बॅग घालते ग, छान छान सगळं येतं माझ्या बोंडू बाबूला. गुड जॉब माय बेबी. रुही पटापट, अरे ID कार्ड नाही घेतला मी, विसरली. रुहीचा ID कार्ड विसरली. ॲक्च्युली रोज तिला तिची आजी सोडते ना, त्यामुळे मला असं सगळं असं एकदम स्टार्टिंगला लक्षात नाही राहते. तूच करणार, मी पकडते ना बॅग. अगं दे ग. चला तर मी तिला सोडून येते आता. पाहू शकताय माझी संस्कारी मुलगी स्कूलमधून आली, तिने पूर्ण टिफिन फिनिश केला होता, त्यानंतर तिला फ्रेश केलं आणि बघा कशी स्वतःहून कंप्लीट करायला पण बसली आहे. रुही आज काय स्कूलमध्ये शिकवलं तुला? के राईट. मग तू काय करते आता? ए फॉर काइट. ओके. आणि मी पण माझ्या बॅक टू वर्क परत मोडमध्ये आलेली. ओके हे कर तू, चालेल. तर मला पण फटाफट फिनिश करून घ्यायचं आहे. बाजूला बघू शकता किती सुंदर अशी फ्रेम आहे, राहुलने मला गिफ्ट केली होती आणि हे आर्टवर्क मीच केलेलं आहे. मला असं ना घरामध्ये खूप जास्त ग्रीनरी आवडतं. तुम्ही बघू शकता जागोजागी ना मी असे प्लांटर ठेवले आहेत, मला खूप आवडतं. सी वरती पण आहे, त्यानंतर इकडे पण पाहू शकता. असं इथलं मोठं झाड तुम्ही बघू शकता की आता दिसत नाही आहे, त्याला मध्ये मध्ये 1 वीक नंतर आम्ही थोडं 1 वीक बाहेर ठेवतो त्याला सनलाईट मिळण्यासाठी, तरच ते प्रॉपर ग्रो होईल. बाबू काय झालं तुझं कम्प्लीट? आहे छान छान करतेस. मग काय करणार आहे रुही माझी? आले आले लपू करते. केक पण कम्प्लीट केलेला आहे आणि हे छान छान काय बनवले बेटा तू? हे काइट पण सुंदर बनवलाय तू रुही, गुड जॉब. भावांनो आता आहे इव्हिनिंग स्नॅक ब्रेक आणि तुम्ही मागे बघू शकता काय वेदर आहे, छान वाटतं. आणि तुम्हाला एक दुसरी बाजू पण दाखवतो ऑफिसच्या टेरेसमधनं, तिथे एरोप्लेन तुम्हाला लँडिंग करताना आणि उडताना पण दिसते. इव्हिनिंग स्नॅक्सला घेऊन आलो आहे पीनट बटर आणि याच्यामध्ये ब्रेड आहे. ब्रेड हेल्दी नाही बट कधीतरी चालतं ना. आजचं काम फायनली संपलेलं आहे आणि रुहीचे पण फ्रेंड्स आले होते खेळायला. ॲक्च्युली एक फ्रेंड अजून आहे, बाकीचे सगळे घरी गेलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते ते दोघी जणी क्वालिटी टाइम स्पेंड करतात. काय करते? कोण आहे तुझी फ्रेंड? आहे आणि काय बघते तू? ओ आयपॅडवर काय बघते हे? तर मित्रांनो मी घरी पोचलेलो आहे आणि पूजासाठी आणि बाबूसाठी दोघांसाठी गिफ्ट घेतलंय. तर कधी कधी ना सरप्राईज गिफ्ट द्यायचे असतात बायकोला, कारण की बायको खुश आहे तर सगळं खुश. आता तिला माहिती नाही मी, कारण की मेसेज पण नव्हता केलाय, म्हणजे ऑफिसमधनं निघालो येते. तर आता तिचे रिॲक्शन बघतो. हाय रवी, मी तुझ्यासाठी आणलंय तुझं फेवरेट. तुला आवडलं? यश तुला आवडलं?
आणि मी मम्मासाठी पण आणलंय काहीतरी. मम्मा तुझ्यासाठी. ओ माय गॉड, सी रुई, हे बघ माझ्यासाठी काय. थँक्यू. वेलकम मम. थँक्यू. वेलकम बाबुडी. तुला ओपन लगेच करून पाहिजे. मला उमा नाही दिलास पण तू. थँक्यू.